नमस्कार, संगीताच रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत घडीची चपाती कशी बनवायची। खरं तर चपाती ही सगळ्यांनाच बनवता येते, पण आजचा व्हिडिओ हा खास नवशिक्यांसाठी आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। इथे मी गव्हाचं पीठ घेत आहे। जवळपास 2 वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेऊयात आणि यामध्ये आता थोडं पाणी घालून आपल्याला हे कणिक मळून घ्यायची आहे। 2 वाट्यामध्ये जवळपास 4 ते 5 चपात्या आपल्या होतात। तुम्ही कुठल्या साईजमध्ये चपात्या बनवतात त्यावर डिपेंड आहे, पण जवळपास 4 ते 5 चपात्या आपल्या आरामात होतात। आणि पीठ मळताना इथे मी थंड पाणी वापरत आहे। तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही थोडंसं कोमट पाणी करून वापरू शकता। कोमट पाणी केल्याने आपल्या ज्या चपात्या होतात त्या अतिशय मऊ होतात। आता कणकेचा गोळा इथे तयार झालेला आहे। आता याला मी असं थोडीशी अशी मूठ बनवून हे परत मळून घेत आहे। असं केल्याने आपली कणिक छान मळता येते आणि चपात्या पण मऊसूत बनतात। यावर आता थोडंसं तेल घालून परत आपण एक वेळ मळून घेऊयात। इथे तुम्हाला हाताने पीठ मळायचं नसेल तर तुम्ही मिक्सरचा पण वापर करू शकता, त्यामध्ये पण कणिक छान मळता येते। हे बघा, अशी मऊसूत अशी कणिक मी मळून घेतलेली आहे। आता यावर आपण झाकण ठेवून जवळपास 20 ते 25 मिनिट रेस्ट करायला ठेवून देऊयात। 25 मिनिट झालेले आहेत। हे बघा, पीठ आपलं कणिक आपली छान अशी मळून झालेली आहे, अतिशय मऊ अशी। आता आपण पटकन चपात्या लाटायला घेऊयात। तुम्हाला जेवढी मोठी जेवढी छोटी चपाती हवी असेल त्यानुसार इथे पिठाचा आपल्याला गोळा घ्यायचा आहे। त्याला थोडंसं कोरडं पीठ लावून ही छोटीशी आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे पुरीच्या आकारामध्ये। त्यावर आता तेल घालून घ्यायचं आहे। तेल घातल्यावर तेल सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे आपल्याला अशा प्रकारे, आणि त्यावर थोडंसं कोरडं पीठ घालून घ्यायचं आहे। आणि आता याची आपण घडी मारून घेऊयात। या घडी झाल्यानंतर परत एक वेळ तेल लावायचं आहे। तेल पसरवून घेऊन परत आपण यावर कोरडं पीठ लावणार आहोत आणि घडी मारून घेऊयात। आता याचे जे हे सगळे कॉर्नर्स आहेत ते आपल्याला असे दाबून घ्यायचे आहेत हलक्या हाताने। हे 2 कॉर्नर मी थोडे हलक्या हाताने गोल करून घेते आहे, म्हणजे चपाती आपली गोल आकारात येऊन जाईल। कोरडं पीठ लावून हे 2 कॉर्नर सुरुवातीला लाटून घेऊयात। आता हा कॉर्नर लाटून घेऊया, म्हणजे चपाती पटकन गोल आकार घेते। तर कोरडं पीठ परत एक वेळ कोरडं पीठ लावून घेऊन हलक्या हाताने बेलनं गोल गोल फिरवत आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे। हे बघा, अशा प्रकारे हलक्या हाताने चपाती लाटून घ्यायची आहे। हे बघा, इथे अशी पातळ चपाती माझी लाटून झालेली आहे। आता आपण ही शेकून घेऊयात। चपाती शेकताना सुरुवातीला हाय फ्लेमवरतीच शेकायची आहे आपल्याला, म्हणजे ती छान मस्त टम्म फुगते। यावर तेल लावून घेऊयात। तेल लावल्याने पण चपाती खूप मऊ होते आणि चपाती शेकताना आपल्याला सारखी चपाती उलटायची नाही आहे। असे छोटे छोटे बबल्स यायला लागले त्यानंतर आपण चपाती उलटणार आहोत। आता या बाजूने सुद्धा आपण परत एक वेळ तेल लावून घेऊयात। बऱ्याच जणांना बिना तेलाच्या चपात्या आवडतात, तर तसंही केलं तर काही हरकत नाही, पण तेल लावल्याने छान मऊसूत चपात्या होतात। दुसऱ्या दिवशीही मऊ राहतील अशा छान चपात्या बनतात आपल्या। बघा, छान टम्म फुगलेली आहे चपाती। आपल्याला सगळ्या बाजूंनी ही छान अशी शेकून घ्यायची आहे, कुठेही कच्ची राहायला नको। परत एक वेळ मी थोडंसं तेल लावून घेत आहे। छान आपली चपाती मस्त झालेली आहे। याचे काठ पण आपण शेकून घेऊया छान, कच्चं नको राहायला कुठेच। आणि काढून घेते मी। छान आपली मस्त गोल चपाती तयार झालेली आहे, अशी पातळ। याच्या लेयर्स पण निघालेले आहेत, मी तुम्हाला दाखवते। छान लेयर्सच्या चपाती आपली तयार झालेली आहे, अतिशय मऊसूत। या छोट्या छोट्या ट्रिक्स वापरून तुम्ही चपाती नक्की बनवून बघा, छान होते। मऊसूत झालेली आहे आपली चपाती। तुम्ही पण करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।